नाही, दिल्लीमध्ये आपण जर पाहिलं तर देशातील सर्वच राज्यातनं 18 पगड जातीची लोक, वेगवेगळ्या संस्कृती परंपरा असलेली लोक या दिल्लीमध्ये राहिला आहेत। त्याचमध्ये महाराष्ट्रातील सुद्धा मराठी माणसं वर्षानुवर्ष या दिल्लीमध्ये मोठ्या संख्येने राहतात आणि स्वाभाविक आहे की या राज्यातली जर एवढे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या इथं असेल तर राज्याचे आमचे नेते मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी दिल्ली निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीमध्ये येत आहेत। आमच्या दिल्लीतल्या मराठी बांधवांच्या वतीनं आज त्यांचा मुख्यमंत्री झाले म्हणून या ठिकाणी सन्मानही होत आहे। तर प्रत्येक मराठी माणसासाठी ही आनंदाची अभिमानाची गोष्ट की देवेंद्रजी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि या राज्याला प्रगतीपथावरती विकासाच्या दृष्टीनं गतिमान अशा पद्धतीचा विकास करण्यासाठीचे एक सक्षम नेतृत्व म्हणून देवेंद्रजींकडे पाहिलं जातं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील या ठिकाणी स्थायिक झालेले मराठी जी माणसं आहेत, जी कुटुंब आहेत, त्यांना आज देवेंद्रजींना भेटता येते, त्यांना मनापासून आनंद वाटतो। महाराष्ट्रातले तुमचे विरोधक ठाकरेंच्या शिवसेनेनं सत्ताधारी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिलेला आहे। हा, तर महाराष्ट्रातच काय राहिलं नाही, इथं काय देऊन करणार आहेत? बरं, एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे इतर राज्याचे मुख्यमंत्री आतापर्यंत समजा गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवलं सगळा गुजराती समाज एकत्र होतो, कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तर कन्नड समाज होतो। आता पहिल्यांदा असं घडलंय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री येत आहेत, जात भेद सगळे पक्ष विसरून महाराष्ट्रातले सगळे। बघा, हेच आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे की या महाराष्ट्रामध्ये 18 पगड जातीची सगळी माणसं, जी संस्कृती परंपरा या महाराष्ट्रात आजही कायम आहे आणि आपला मराठी माणूस जो ज्या राज्याचं नेतृत्व करतात, या राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेत आणि इतका मोठा जनाधार असलेला नेता आज दिल्लीत येतोय, यामुळे इथं जात धर्म न पाहता एक मराठी माणूस हा आनंदानं आणि अभिमानं या ठिकाणी देवेंद्रजींना भेटायला आला। 100% प्रचाराला फिरताय, काय लोकांचा रिस्पॉन्स काय म्हणतो? नाही, दिल्लीमध्ये मी सांगतो की यावेळेला आता गेले काही दिवस आम्ही सगळे सक्रिय प्रचारामध्ये आहोत की त्यामध्ये निश्चितपणे दिल्लीमध्ये सत्तांतर झाल्याशिवाय राहणार नाही। लोकांना आता हे कळून चुकलंय, खोटी आश्वासनं, खोटे वादे हे आता लोकांना सत्य समोर आलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं देशाचा विकास सुरू आहे, हरियाणा झालं, महाराष्ट्र झालं आणि मग आता 100% दिल्लीचा नंबर आहे आणि दिल्लीच्या माध्यमातून निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष हॅट्रिक केल्याशिवाय राहणार नाही। सातत्यानं असं म्हटलं जातं एक हे तो सेफ आहे, मराठी माणूस पहिल्यांदा एक झालाय, मात्र त्यांच्याही काही समस्या आहेत त्या भविष्यामध्ये सोडवल्या जातील का? दिल्लीमध्ये जो इतर समाजाला नेते असतात राज्यातील लोकांना, मराठी माणसाला इथं नेता नाही। मराठी माणसाला सगळेच कार्यकर्ते आम्ही इथं आहोत ना, देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेच मराठी माणसासाठी कायम काम करू, त्याच्यात काही शंका नाही। जीबीएसच्या रुग्णांमध्ये जी काही आता सध्या वाढ होताना दिसते त्याची काळजी घेतली जाते। निश्चितपणे महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा काम करते, राज्य सरकारने त्याच्यामध्ये लक्ष घातलंय, केंद्रीय आरोग्य पथक पुण्यामध्ये पोहोचलंय। पुण्यामध्ये अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे सर्वसामान्य माणसाला हॉस्पिटलचा खर्च करणं तेवढा शक्य होत नाही, म्हणून महानगरपालिकेने सुद्धा ज्यावेळेला मी सूचनाही दिल्या की महापालिका आता या रुग्णांना शहरी गरीब योजनेच्या माध्यमातून त्या रुग्णांच्या याच्यावरती सुद्धा बिलांवरती सुद्धा आता पैसे देणार आहे। शिवाय जे इंजेक्शन महागडं आपण म्हणतो ते दिलं जातं, ते इंजेक्शनसुद्धा आता महापालिका मोफत या ठिकाणी पोहोचवणार आहे। महापालिकेचे हॉस्पिटल आहेत, कमला नेहरू हॉस्पिटलसारख्या ठिकाणी, राज्य सरकारच्या ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये मोफत इलाज केले जाते, त्यामुळे सगळी काळजी घेतली जाते, उपचार चांगल्या पद्धतीने दिले जातात आणि तो आजार वाढू नये यासाठी सुद्धा खूप दक्षता घेतली जाते। निश्चितपणे केंद्रीय स्तरावरचं एक आरोग्य पथक आता गेलंय, त्यामुळे आम्ही लक्ष ठेवून आहोत। सगळे चर्चा सगळ्यांची रेग्युलर रोजच्या रोज महानगरपालिका आयुक्त आणि आरोग्याच्या विभागाच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांशी माझा तरी व्यक्तिगत रोजचा रोज संपर्क सुरू आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।